मला असं वाटतं सन्माननीय राजसाहेबांनी जो मुद्दा मांडलेला तो आता न्यायालयाने सुद्धा मान्य केलेला आहे. आमची भूमिका सातत्याने हीच होती की भोंगे हे कुठल्याही धर्माचं प्रतीक असू शकत नाही आणि ते काढल्याने कोणाची धार्मिक भावना दुखवण्याची गरज नाही. मुळात जेव्हापासून धर्म उदयाला आले तेव्हा कधीही भोंगे नव्हते. त्यामुळे भोंगे हा काही धर्माचा अविभाज्य भाग नाही आणि हीच भूमिका मला असं वाटतं न्यायालयाने सुद्धा मान्य केलेली आहे. आणि जे आम्ही पोलिसांना सांगत होतो याच्या आधी सुद्धा माननीय सर्वोच्च न्यायालयाने याच्या संदर्भातला निर्णय दिला होता की 55 डेसिमलच्या वर भोंग्यांचा आवाज जाता कामा नये, पण तो सातत्याने जात होता. आणि महाराष्ट्र सरकार जे स्वतःला हिंदुत्ववादी म्हणवत आहे त्यांनी सुद्धा याच्यावर कारवाई करण्यामध्ये दिरंगाई केली, कानाडोळा केला. मला असं वाटतं आता सन्माननीय उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर तरी सरकार आपलं काम करेल आणि जे लोक अनधिकृतपणे भोंगे लावलेले आहेत ज्यांनी त्यांच्यावर निश्चितपणे कारवाई करेल. एक या याचिकेदरम्यान न्यायाधीशांनी एक त्याच्यामध्ये निर्देश असे घालून दिले आहेत की पोलिसांच्या तुम्हाला जेव्हा पहिल्यांदा तक्रार प्राप्त होते त्यावेळेला तुम्ही तात्काळ ते जप्त केले पाहिजे तशा पद्धतीने नाही, पोलिसांनी सांगितलेलं की पहिल्या वॉर्निंग मध्ये समज द्यायची आहे, दुसऱ्या वॉर्निंग मध्ये सुद्धा त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करायची आहे आणि तिसऱ्या नंतर जरी ते ऐकले नाहीत तर ते भोंगे जप्त करायचे, अशा प्रकारचे न्यायालयाचे आदेश. खरं तर या न्यायालयाच्या आदेशांमध्ये ज्या वेळेला लोकांना आजूबाजूच्या लोकांना त्रास होतो त्यावेळेला थेट कारवाई होत नाही असाही मुद्दा समोर येतो. यापूर्वीही तक्रारी देण्यात आलेल्या लोकांकडनं, पण या मस्जिदीच्या परिसरामध्ये जाऊन थेट कायदा आणि सुव्यवस्थेवर सामाजिक तेढ निर्माण होईल म्हणून पोलिसांकडनंही तितकीशी कारवाई केली जात नाही. मला असं वाटतं तर पोलिसांनी करायला पाहिजे. आता जर न्यायालयाच्या आदेशाचं पालन सरकार करणार नसेल मग या सरकारला काय शिक्षा द्यायची याचा सुद्धा निर्णय न्यायालय घेईल. ते कंटेम्प्ट ऑफ कोर्ट होईल जर न्यायालयाच्या आदेशाचं पालन नाही केलं तर. हो, निश्चितपणे मला असं वाटतं पोलीस ही कारवाई करण्यात नेहमी कानाडोळा करतात किंवा दिरंगाई करतात. याच्यावर सुद्धा न्यायालयाने त्यांच्यावर कडक ताशेरे ओढलेले आहेत. आता मला असं वाटतं न्यायालयानेच कान उपटल्यानंतर निदान पोलीस प्रशासन कारवाई करेल अशी आम्हाला अपेक्षा आहे. जवळपास 200 टोल नाक्यांवरती कारवाई करण्यात आलेली आहे आणि 2 वर्षांमध्ये साधारणपणे 120 कोटींचा डल्ला त्यांनी मारल्याचं पाहायला मिळते. बनावट फास्टॅग जे असतील त्याचा वापर केला जातोय. थेटपणे या जे चुकीच्या पद्धतीने काम करणारे जे टोल नाके होते दहिसरचा, सुरत रस्त्यावरचा आणि मलकापूरचा, त्या टोल नाक्यांना बंद करण्याचे आदेश सुद्धा देण्यात आले. मला वाटतं टोल मध्ये झोल आहे हे सातत्याने गेले आम्ही 15 वर्ष उकडून सांगतोय. आता कुठे लोकांच्या कानावरचे केस मागे घ्यायला लागलेले आहेत. ते पूर्णपणे केस मागे त्यांनी घ्यावेत. टोलचे झोल काय आहेत याच्या संदर्भातले एक श्वेतपत्रिका ही सरकारने काढली पाहिजे. लोकांसमोर खरे आकडे आले पाहिजे. आम्ही सुद्धा जो डेटा जमवला होता, आपल्याला आठवत असेल तर टोल नाक्यावरती किती वाहनं जातात आणि किती नाही, तो डेटा सुद्धा आम्ही सरकारला दिलाय. ते असून सुद्धा सरकार कारवाई करत नाही तर टोल माफियांचे आणि सरकारमध्ये बसलेल्या काही अधिकाऱ्यांचे याच्यामध्ये साठलोट तर नाही ना. मला वाटतं याची सुद्धा दखल घेतली गेली पाहिजे. ओला उबरला सरकारनं नोटीस दिलेली आहे. त्याच्यामध्ये ओला उबर यांच्यामध्ये असा एक प्रकार समोर आला होता की अँड्रॉइड मोबाईल धारकांवरनं जर अँड्रॉइड मोबाईलवरनं बुक केली ओला तर वेगळे दर आणि ऍपल फोनवरनं जर केले तर वेगळे दर असायचे आणि यामुळे मला कल्पना नाही. खरं तर या टोलच्या आंदोलनाला मनसेनं सुरुवात केली होती. आपण केवळ महाराष्ट्रापुरता विचार केलेला, पण देशभरातील 200 टोल नाके हे असे आढळलेले आहेत की जिथे हे गैरप्रकार होत आहेत, चुकीच्या पद्धतीने सॉफ्टवेअर टाकले जात आहेत. त्यामुळं राज्यभरासह देशभरात त्याची व्याप्ती पाहायला मिळते का? निश्चितपणे टोल हा जो प्रकार आहे आज जरी देशात एका चांगल्या भावनेने चालू केलेलं त्यावेळेला की मला वाटतं रस्त्याचं काम व्हावं, प्रायव्हेटायझेशन व्हावं या सगळ्या दृष्टीने, म्हणजे त्याला आपण म्हटलेलं की वापरा आणि म्हणजे बांधा, वापरा आणि हस्तांतरण करा या याच्यावर. पण ते हस्तांतरण कुठे झालं? बांधा आणि वापरा आणि पैसे खा असंच टोल मध्ये चालू आहे. त्यामुळे मला वाटतं पैसे खाण्यावर कुठेतरी बंदी झाली पाहिजे आणि टोल माफिया जे आहेत त्यांच्याकडे टोलची कॉन्ट्रॅक्ट आहेत ते सरकारी अधिकाऱ्यांना असतील, काही राजकारण्यांना असतील, पैसे खायला घालून घालून ते टोल चालवत आहेत. तर याच्या संदर्भातली एक श्वेतपत्रिका बाहेर आली पाहिजे. जर आत्ताचं सरकार म्हणत असेल की आम्ही ट्रान्सपरंट आहोत, आम्ही पारदर्शक आहोत, तर लोकांपुढे खडे आकडे येऊ दे ना की रोज किती वाहनं जातात, त्याची कुठे नोंद ठेवली जाते, कोणाकडे खरी नोंद आहे, कोणाकडे खरा डेटा आहे.
आम्ही 10 दिवस बसून आमचे पदाधिकारी आमचे अविनाश जाधव असतील, नवी मुंबईचे गजानन काळे असतील, बाकी ठिकाणी असेल, आम्ही टोलवर सातत्याने सीसीटीव्ही लावले होते. प्रत्येक आकडेवारी आम्ही सरकारला दिली. सरकारने कुठे कारवाई केली त्याच्यावर? त्याच्यानंतर त्यावेळेचे जे कोण मंत्री होते ते सन्माननीय राजसाहेबांकडे आलेले. त्यावेळेलाही आम्ही आकडेवारी दिलेली. तर सातत्याने या गोष्टीचा पाठपुरावा करायचं काम कोणी केलं असेल तर ते महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने केलेलं आहे.